नाही, त्यांना कदाचित केंद्रामध्ये गृहमंत्रीपदाची ऑफर केली असेल, त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल. भारतीय जनता पक्ष कोणती आश्वासनं देऊ शकतं ना. पण 140 जागा ज्या पक्षाकडे आहेत, साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही. आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे, तुम्ही सगळे विरोधी पक्षांची बैठक देखील 10 वाजता आहे पार्लमेंटमध्ये. ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक असल्याचं बघायला मिळालं. काल आपण पाहिलं असेल की संविधान दिनानिमित्त काँग्रेसची जी रॅली झाली, त्यात खरगे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, किंवा राहुलजी असतील, आम्ही सगळे असू, प्रत्येकाची मागणी आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, हे मी जे म्हणतोय की आमचा राग का आहे की तुम्ही जिंकल्यावर, सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही, हारल्या करता. हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा. आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत. आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही, आम्ही विरोधी पक्ष आहोत. पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरी न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. सर, या अधिवेशनात कोणते मुद्दे तुमच्याकडे विरोधी पक्षाकडे स्पेसिफिकली लावून धरले जाणार किंवा त्याच्यावरती आव्हान पुढे? पहिल्याच दिवशी जेव्हा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी गौतम अडाणीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला, तेव्हा त्यांचा माईक बंद केला. ज्या दिवशी माईक बंद केला, संसद बंद केली, राज्यसभा अध्यक्ष प्रमुखांनी, चेअरमनने, हाच मुद्दा आज पुढे जाईल. त्यानंतर पाहू, चलिए बोले क्या बात है आपकी. हाँ, महाराष्ट्र के विधानसभा के रिजल्ट आए लेकिन अभी तक मुख्यमंत्री कौन है डिसाइड नहीं हुआ है. क्यों इतनी देर? देखिए, उनको भारी बहुमत मिला है. महाराष्ट्र में बीजेपी, शिंदे गुट और अजित पवार गुट को इतना बहुमत मिला है जिसे हम कहते हैं कि 5वीं बहुमत.